मित्रांनो, आज आपल्याला गोपाळपूर वर्सेस सासोला अशी मॅच पाहायची आहे. बघूयात कोण जिंकतंय. ओरिजिनल आहे, कॉपी डुप्लिकेट फक्त असला नाही. सर किती रुपये कमी केले? 10 रुपये. सचिन मेडिकल आसोलावरून 10 रुपये डिस्काउंट घेऊन मित्रांनो आपण गावाकडे जात असताना अजय चोले पाटील जे की आसोलाचे प्रमुख फलंदाज आहेत ते आपल्याला वाटेमध्ये भेटले. त्यानंतर मित्रांनो आपण ग्राउंडला गेलो. त्या ठिकाणी बेशर्मीचं झाड होतं ज्याचे आपल्याला फोकाचे स्टंप बनवायचे होते, कारण की गावाकडं अशा पद्धतीचेच आपल्या इकडं स्टंप बनवले जातात. मग मित्रांनो हे स्टंप आपण बनवलेले आणि त्यानंतर आपल्या ग्राउंडला गेलो. खरं म्हणायचं म्हटलं तर मित्रांनो पहिली मॅच आम्ही एकदमच खूप जास्त फरकानं हारलेलो होतो. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी मॅच लावली आणि त्यांनी आपल्याला 60 रनांचं टार्गेट दिलं. त्यानंतर मित्रांनो या मॅचमध्ये मात्र सुरुवात खूपच जबरदस्त पद्धतीची आपल्या टीमची झालेली होती. 41 रनांची पार्टनरशिप आपल्या ओपनिंग पेअरने दिलेली होती आणि त्यातले त्यात 41 रनावर प्रदीप मुंडे हे रनआउट झाले, नाहीतर मॅच आपले ओपनरच काढणार होते. मग मित्रांनो एक जबरदस्त पद्धतीचा शॉट या ठिकाणी मारला. 1 रनांसाठी तो धाव गेलेला होता. बळच त्या ठिकाणी 2 रन घेण्यात आले आणि मित्रांनो आपलं टार्गेट त्या ठिकाणी 43 रनावर पोहोचलं. मग मित्रांनो एक जबरदस्त पद्धतीचा पाठीमागाला शॉट मारण्यात आला, ज्याच्यामुळं खणखणीत 4 रन भेटले. मित्रांनो बॅटिंग एकदमच सेवानगर तांड्यावरील मुलगा जबरदस्त करत होता आणि त्याचा परफॉर्मन्स मित्रांनो या ठिकाणी संपण्याची वाट धुसर होत चाललेली होती. परंतु झेलवर गेलेला खाली पडला आणि आमचा सर्वांचा जीव भांड्यात पडला, कारण की मित्रांनो हा जेल गेला असता तर आम्ही ही मॅच हरत होतो. परत मित्रांनो प्रदीपरावांनी पण दम लावून एक शॉट मारलेला आहे, हा ताकद लावून अशा पद्धतीचा शॉट. पण मित्रांनो या ठिकाणी हा बॉल 6ही जाऊ शकला असता, परंतु बॉल गेला नाही. त्याचं मेन रिझन म्हणजे बॅट मोडली, नाहीतर मित्रांनो हा 6 होता. त्याच्यानंतर मित्रांनो आपला जो डावखुरा फलंदाज आहे त्याचा परफॉर्मन्स चालूच होता आणि मग प्रदीपराव रनआउट झाल्यामुळं ज्ञानेश्वर राठोड त्या ठिकाणी आले आणि ज्ञानेश्वर राठोडने 1 रनसाठी धाव घेतलेले आहे. त्याच्यासोबत मित्रांनो ज्ञानेश्वर राठोड यांचा परफॉर्मन्स आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचा होता. मॅचमधला पहिला 6 मी मारणार असं बोलून मित्रांनो बॉलरला त्यांनी सांगितलं. बॉलरला त्याच बॉलला 6 बोलून 6 आहे बाबा. पण मित्रांनो एकदमच म्हणजे जोक निघते का 2-4 बॉल मध्ये मित्रांनो ऋषीभाईंना विचारलं आणि लास्टचे 3 बॉलमध्ये आपल्याला 2 रन पाहिजे होते आणि त्यांनी 1 बॉल डॉट टाकला. या ठिकाणी भानगड झालेली होती. पुलाखाल्या बसलं वरती करून टाकली गाडी. चांगलं का जमलं का शॉट आहे रे. त्यांच्या गाडीचं काय मिळ नाही मित्रांनो, परंतु या ठिकाणी आपण मॅच या ठिकाणी जिंकणार आहोत, कारण की ज्ञानेश्वर राठोड यांनी लास्टच्या बॉलला मारलेला आहे 6 आणि धोनीसारखी मॅच फिनिशिंग करून मॅच जिंकवलेली आहे. बघा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. आणि आजच्या व्हिडिओ तेवढंच. धन्यवाद.